1 तास घेतलाय बरोबर. त्याच्यामुळे नियम ठेवला तर सगळ्यांना ठेवा. हा, भेदभाव करूया नको. कारण सिंधुदुर्गात असे एकमेव बुवा आहेत की ज्यांना वेळेचं बंधन कधीच नाही. म्हणून मी हल्ली सुरुवात केली आहे, सुरुवातीची बारी मी करणार मे महिन्यापर्यंत या बुवांबरोबर. असं मी ठरवलंय. म्हणजे वेळेचं बंधन काय असतं ते मी त्यांना शिकवतो. मग ठीक आहे. या ठिकाणी माझे परममित्र सन्माननीय गुंडू सावंत बुवा यांची विद्यार्थिनी कुमारी अंकिता गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की खुर्चीचा मान राखा. त्याचप्रमाणे त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मनापासून त्यांच्या सुद्धा भावी वाटचालीस मी शुभेच्छा व्यक्त करतो. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी गुहागर तालुका सिंधुदुर्गातील असंख्य बुवांना दाखवला ते सन्माननीय भाऊ नार्वेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. काय बुवा, भजन अप्रतिम. माझ्या पाया नको गोचडवा पडा, पाया पडक ते बघ जाणकार संगीताचे बादशाह. होय बाबा, तुझा बरा हा काळोखात रवलं शेलाया म्हणतो. पेटला काय तू आपलं काळोखातून वाटेक लागतलं आणि धुमत रवतला वर्षभर. आणि बरं हे 6 जण होय आज असं टपलेले होय गावतो काय बघू. मी तेवढं भावाचंही नाही, पण हेच पब्लिकाक जाऊ दिलं होतं विचार ना. माझ्या गजरापर्यंत माझी हल. हा, तू एक थांबलंस तरी माका बसा. तुका शपथ आ यक्षिणी मातेची माझं गजर होईसर तू जायचा नाही. आणि फक्त 50-50 रुपये चालू ठेव. बघ कसं फुलवतंय मग तू. बाबा लेकरा मांडावर ये, हे लेकरा मांडावर ये. असे चाहते होय, लक्षात ठेवा. तो घाणेरडा काय बोलत नाही बघा. एकदा जोरदार त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. असे चाहते होय एका सिंधुदुर्ग म्हणतो. बोणी वेळ घेतला ठीक आहे त्यांचा तो. नाही रे बाबा, मी भियात आहे किती 10 दिवसात 2दा येणारो बुवा घाबरता कधी. जरा एक सन्माननीय माझे मित्र आनंद कानडे बुवा माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. आणि राजन सावंत धावनळे यांच्याकडून हे बंद बॉकेट आहे, स्वीकारतो. धन्यवाद. काय बुवा, बोलायला शिकायला 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष लागतात. पण आपण काय बोलावं आणि कसं बोलावं हे समजण्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं. अनंता जरा ये, स्टेजवर ये जरा. ये बाबा ये, ये बाबा. झुंजरीवालं माझं येणं नाही. ये, आम्ही गुंडू बुवांका लय वेळा अशी मदत केली आहे. येतच तर ये. हा, एकदा जोरदार माझ्या आनंदासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ये, अशी बुवा आम्ही माणसं जोडली आहे. मग हे ऐका मध्ये बोला ना. इगो जरा लेवल द्या मागा माऊली. त्यांका काय त्यांच्या माईकला लेवल नसली तरी चालत. फक्त तुम्ही आला सर या बघा पण पडला माझा. मग काय पेटीचं तुझा विषय काय? म्हणजे तू पेटीच फक्त शिकत गेलं तर आज माका काय काय मागे पुढे बस काय काय गोष्टीचो सोक्षमोक्ष माका आज लावूचो. तुम्ही विद्यार्थी आज कृष्णा पवार बुवांचे कुडाळ तालुक्यातले 10% लोक जर माका मानत असतील तर फक्त तुम्ही सांगायचा पवार बुवांची आठवण सध्याच्या घडीला डबल बारी क्षेत्रामध्ये कुठला बुवा जास्त करतो. त्याच्यामुळे ज्याची खावी पोळी आज होईलच त्यांच्या विद्यार्थ्याकडून 50-100 काढण्यासाठी त्यांची मोठेपणा करता आज. अरे माका माहिती आहे ना विनोद चव्हाण बुवा, तू माका प्रश्न विचारतो माझा, मी तुका चॅलेंज देऊन सांगतोय माझ्या प्रश्नाचं उत्तर तुका 7 जन्म घेतलंस तरी सुटणार नाही. काय थूक लागलोच मागाशी, थूक लावलंच मी सांगतोय. आणि त्यांका परत कशात मदत घेत रे? मग माका एक सांगा, त्यांका जर तू मदत घेत असशील ना तर आज ते साक्ष असत. कोचऱ्यामध्ये बारी होती त्या ठिकाणी तू सांगितलंस की हर हर हरेश्वरा हे 16 मात्रामध्ये आहे. आज त्यांना स्टेजवर बोलावं आणि विचार की ते किती मात्रामध्ये आहे. अरे आता सांगतोस तू, या आज सांगलंस पण कोचऱ्याच्या बारीक बुवा तूच सांगितलंस. आणि तुझ्याकडे नामांकित पक्वाज वादक होते सिंधुदुर्गातले, थै तू 16 मात्रा म्हणून सांगलं. म्हणजे ही तुकत लावतोस ना तू. अरे काय बुवा, रंगलेल्या तोंडाचे मुके घेणार बुवा तू, सरड्यासारखं कलर बदलणार तू आमका शिकवतो.
अरे मी तुझं रिस्पेक्टच करते, पण तू आमका चुकीचे कसं काय ठरवतो? काय तुझ्याकडून तरी, अरे मी सांगते ना, तुझ्या पायाचा तीर्थ घेईन मी. तू नुसतं भजन केलंस तरी माझं सिंधुदुर्ग आवडीन ऐकतो लो, पण तुझा तोंड गटारा लक्षात ठेव. ह्याच्यातले 90 नाही 99% लोक विनोद चव्हाणच्या भजनाचे सगळे दर्दी असत. पण जा काय गरळ ओपतस ना बुवा, ती खैतरी थांबव. तुका वाईट माका बोलायचा नाही होता, पण तू सुरुवातीक सांगितलं लोके बुवा इगो झालो, मग झक मारून सुरुवातीक पेटी वाजवतो. काय गरज होती? गजरात काय तर कर ना. आणि काय दुसरा गाणा खायचा, तुला थोडं वेळ काण पावतली. 40 मिनिटं माका तशी कमीच दिलास, माझ्यावर थोडंसं अन्याय केलास. एका 1.5 तास माका गजर देऊचो नाही होतो. तुझं तुला आयुष्यभर तू आमका छळलं, दुःख अडवायला तू आज 30-31 वर्ष भजन क्षेत्रामध्ये असत. अशा या नवीन बुवानी तुझ्याकडून काय बोध घ्यावा? भजनाची परंपरा, सिंधुदुर्ग भजन मंडळाचे एक सदस्य भजनामध्ये तुझ्या वाजवतायत. 45 मिनिटं सुरुवातीला दिलेली आहेत आणि सुरुवातीला रागाशिवाय, त्या रागातल्या गाण्यांशिवाय दुसरी गाणी म्हणायची नाही. चुकीचं असेल तर चुकीचं म्हणून सांगा. ऐक, मध्येच बोला नको. माझ्यासाठी गजरात झक मार. नोटेशन मध्ये दुःख काय कधीपासून प्रेम करू लागलंस तू माझ्यावर? गुंडू बुवा बरोबर असले, गुंडू बुवा सारखा बुवा नाही. आज मी होय माझ्यासारखा बुवा नाही. काय बरोबर आहे? सगळ्या बरोबर तू करत असता बरोबर. जरा पेटीला लेवल द्या माझ्या. बाकी तू देवा शपथ सांगे, तुका बोला पण मला लाज वाटत रे. तू असा करू नको. तुका एक शब्द मी आज देतो या मानगाव मध्ये, तू माझ्या बरोबर असताना नुसता भजन कर. तू कायच नका बोलायचं नाही. तुका मी सगळीकडे रायगड, रत्नागिरी सगळीकडे मी फिरवण्याची जबाबदारी माझी. हा मग मीच फिरवतोय तुका. आणि गुंडू बुवा नाही तर कोण तुझ्या बरोबर? आम्ही दोघे जण आहोत म्हणून विनोद चव्हाण सध्या तू आहेस मार्केटमध्ये. लिस्ट आमच्या बरोबरच हत्ते. अरे किती खोटा बोलतोस. मे महिन्यातले कालच तू सांगलं लांजात 12 बारी तुझ्या बरोबरच. बाकीचे गुंडू बुवा बरोबर असते, नाही तर तिसरं कोणतो सांग. त्या बाकी काय नाही हा, ते का थोडंसं भडकवतो माझो आणि त्याचो काय मेरेवरचो राग नाही. तर बुवा मी आज सांगतो, जे पवार बुवांचं नोटेशन आहे ते 15 मात्रेतच आहे. आणि मी जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर कोचरा भावई मंदिर मधली बारी ऐका तुम्ही, युट्यूबवर आहे. या बुवाने 16 मात्रा सांगितलेल्या आहेत. हा कधी कधी थूक लावतो लोक बघून. आज विद्यार्थी आहेत त्यांचे म्हणून मी समोर हा विषय घेतला. आणि मी जर चुकीचा ठरत असेल तर त्यांनी स्टेजवर येऊन सांगावं. असं नाही ना बुवा, तू मान मिळत कर ना थोडी तरी गोष्ट. घबरवरे केलीस नको. सिनियर बुवा आहे, मी 30 वर्ष आहे. मग काय म्हणतोस तू कमी आहो जाऊ करू? मग काय म्हणा, दादा म्हणा. मग दादासारख्या वागा पाया ना. तू आमच्या चुका कसले काढतो? हो, आणि आम्ही ऐकायला घेत ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा वाईट वाटून घेऊ नका, पण याने दिलेलं उत्तर खमाज काही नाही, सगळ्या थूक लावल्या. मी सांगतो एकदम चुकीचं आहे ते. माझ्या प्रार्थनेचा राग तो नाही. आणि मी तुला मुळात प्रश्न विचारला नाही. युट्यूब रिव्हर्स करून बघ. मी सांगितलं गोरख कल्याण तो नाही, हेच फक्त मी बोललो. तुका नाही तो कोणाला सांगणार? तू किती वेळा गोरख कल्याण म्हणून सांगितलं तेव्हा तवटे माझ्याकडे होते. अरे काय बुवा, अरे नको रे बाबा. तुका नाही जमत तर नाही म्हणून सांग ना. तो ह्योत तुका इगो हा, घमेंड हा, गर्व हा लक्षात ठेव. काय लिहून घेतलं आणि काय बोलतल रे तू बोला ना बघ. हा नाम्याची खीरचा
त्यांनी प्रश्न विचारला मला, तर माझ्या माहितीप्रमाणे हा राग मालकौस आहे. सागम ध नी ध सा नी ध म ग म ध म ग सा नी सा ग नी सा. आणि हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा आणि पुरंदराचा हा परमात्मा या चरणावर प लागतो, म्हणून हा संपूर्ण मालकौस असा राग होतो. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही तुम्ही कोणाकडे तरी शिकता असं मी म्हणणार नाही. तुमच्याकडे नॉलेज आहे, पण दुसऱ्याच्या चुका काढताना आता मला तुम्ही जाणून द्यायचं आहे की मी जे सांगितलं ते चुकीचं आहे का. फक्त थूक लावताना थोडंसं विचार करून लावा. युट्यूबवर जाता हा मी आज जरी हे चुकत असाल तरी पुढच्या बारी मी त्याचं उत्तर घेतल्याशिवाय गप बसणार नाही. याला लोके बुवा म्हणतात, लक्षात ठेव. हा मी चुकत असेल तर तुझ्या चरणाशी नतमस्तक आहे, पण मला चुकीचा ठरवताना तू मात्र व्यवस्थित आहेस याची जाण ठेव. बाकी माका तुला काय बोलायचं नाही. बघा सध्या नवीन नवीन गाणी येत आहेत आणि मी हल्लीची गाणी काही जास्त म्हणत नाही, कारण हल्लीची जी गाणी आली आहेत ती 2-2, 3-3 महिने फक्त मित्रांनो थांबतात आणि त्यानंतर ती लोक पावतात. त्याच्यामुळे जुनं जे आपलं आहे ते सगळ्यात सोनं आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या परशुराम बुवानी माझी विनंती आहे की ते भजनी बुवा, नवोदित भजनी बुवा जास्तीत जास्त स्पर्धेचे बुवा आहेत. बुवानी सांगितलं आणि मी जबाबदारीने बोलतोय, कुडाळ तालुक्यामध्ये जबाबदारीने बोलतोय. बुवानी आज सांगितलं की कुडाळ तालुका भजनाची पंढरी आहे. हे फक्त कुडाळमध्ये येऊनच हे बुवा सांगतात, लक्षात ठेवा. नाहीतर देवगडमध्ये गेल्यावर सांगतात देवगड ही भजनाची खाण आहे. आणि आयुष्यभर मी फक्त बोंबलत आलो आहे सिंधुदुर्गातला एकमेव बुवा की कुडाळ ही सध्याच्या घडीला भजनाची पंढरी आहे. फक्त आज लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी आणि पंचक्रोशीमध्ये आलास म्हणून देवगड नाही बुवा, देवगड ही भजनाची पंढरी होती. ऐक जरा माझं काय म्हणणं आहे ते. कदम बुवा, विजय परब बुवा, तिरलोटकर बुवा, जयराम घाडीगावकर बुवा, मुळम बुवा माझे असे नामवंत भजनी बुवा आणि जास्तीत जास्त डबल बाऱ्या ह्या देवगडमध्ये व्हायच्या सुरुवातीला. हे मान्यच करतो मी, पण सध्याच्या घडीला ताला स्वरात नवीन नवीन मुलं जी गातात बुवाना ती कुडाळ तालुक्यात जास्तीत जास्त गातात, लक्षात ठेव. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी माझ्या तालुक्याचा कधी कमीपणा करायला मी आलो नाहीये. माझ्या तालुक्याचा मला अभिमानच आहे. पण आज तुमचे पखवाजाचे क्लास असू दे, तवटे साहेबांनी सांगायचं की जास्तीत जास्त क्लासची मुलं कुठे आहेत म्हणून. थोडंसं मान्य कर आणि सत्य आहे ते स्वीकारायला शिक. मी असं म्हणत नाहीये, आम्ही पण आता भजनी बुवाच आहोत, देवगड मधलेच आहोत. मी माझा पुजारी बुवा आहे, आपले संदीप नाईक धुरे आहेत, असे सध्याच्या घडीला नामवंत भजनी बुवा नवीन नवीन आहेत. आमचा सुशांत जोईल एकदम सुंदर गाणारे नवीन बुवा आहेत. त्याच्यामुळे मी कमी नाही बुवा लेखत, पण काही गोष्टी आहेत ना ते मान्य करायला शिक. मला हेच सांगायचं आहे. नमस्कार माऊली कैलासवासी गोविंद कृप बाबा भिसे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू अथर्व, प्रणव, स्वराज आणि शुभम यांच्याकडून बुवा 5/11/26 उल्लेख करा. 501 रुपयांचं बक्षीस आहे. काय करतो थोडा वेळ थांबा जरा. म्हणून माझं एक सांगणं आहे माझ्या भजनी बुवानं, मला जर मानत असाल तर डबलबारी क्षेत्रामध्ये आल्यावर नोटेशन आणि रूपावलीमध्ये जे रागाची गाणी असतील ती 100% गा. पण उगाच काहीतरी वेळेचा अपव्यय करण्यासाठी आणि समोरच्या बुवाला लोक थांबता नाही, हे जे मनात घाणेरडे विचार असतात ना, हे कुठेतरी थांबले पाहिजेत. म्हणून माझ्या परशुराम बुवानी त्यावेळी कव्हर करून ठेवलंय बघा. जरा पेटीला लेवल द्या, मॉनिटरला घ्या, बेस कमी करा. टाळ नवे खुळखुळा, पकवाज नवे भेंड बाजा. टाळ नवे खुळखुळा, पकवाज नवे भेंड बाजा. ताल सुर नवे तुंदुन 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 हे भजन. मगाशी स्वतः या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख
दत्ताजी सामंत साहेब उपस्थित होते, आपण तेव्हा नव्हता सगळेजण. त्यांनी उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये की बुवाला भजन करण्याची संधी मायबाप भजनी श्रोत्यांनी दिली पाहिजे. बुवानी तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण एखादा अभंग गातोय, बरोबर ना बुवा? बोलले ना या तरी सत्या. मला हे सांगायचं आहे, मी काय दुसऱ्या तांदळासारखा बुवा नाही. समोरचा जर ज्या पद्धतीने जात असेल तर त्या पद्धतीनेच मी जाणार. आणि मी जर सभ्य काळाची आव आणली तर माका कोण पुत्र सुद्धा विचारू तो नाही, लक्षात ठेवा. मी त्या दिवशी सुरुवातीलाच सांगितलं, कदम बुवांबरोबर त्या पद्धतीचा कार्यक्रम केला, पण आज माझ्याकडून अपेक्षा करू नका, हे मी त्या दिवशी सुद्धा सांगितले. हा नवी खुळखुळा भगवान नवी पेंड बाजा, ताल सुरेल नवे रोटेशन आणि रुपावलीमध्ये हे नको ती पहिली. बाकी तुम्ही काही करा, मी एक दोन गाणी घेणार आणि मग गजरामध्ये 100% 4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न करणार. समोरच्याला बुवा सांगतात, समोरच्याला कमी लेखतो लोकी बुवा. बुवा उगाच लोकांमध्ये भ्रम करताय निर्माण तुम्ही आमच्याबद्दल वाईट सांगताय तुम्ही. हे असं करू नका, लक्षात ठेवा. काय काय करतो आम्ही सांगा ना? काय तुम्हाला कमी लेखलं? तुमच्या भजनाला कधी नावं ठेवलं आम्ही? सांगा ना. आता बारीला मजा यावी म्हणून एक दोन इकडचे तिकडे मुद्दे, पण तुम्ही आम्हाला लेवल सोडून बोलतात ना बुवा. कधी सुधारतलं माका समजत नाही. पवार बुवाना उचलून धरलं महाराष्ट्राने, उचलून धरलं 100%. तुका कधीतरी आपटले, या लक्षात ठेव. माझा शब्द हा या काय चुकला हो. हा ताच त्यांच्या पाया पडा, माझ्या पाया अच्छा अच्छा सॉरी करतो. हा 5-11चा उल्लेख म्हणजे हे बाणे, आमची बाणे इकडचीच आहेत, भिसे. तर याच इथेच नाव माऊली, इथेच 5-11-2026 रोजी त्यांनी मला आज डबल बारीसाठी, म्हणजे वडिलांचं, बरोबर बोलतोय ना, वडिलांच्या प्रित्यर्थ ते डबल बारीचा सामना ठेवणार आहेत 5-11-2026 रोजी. आणि एका बाजूला त्यांनी मला फिक्स केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला बहुतेक याच पंचकृषीतले 2 पैकी 1 बुवा असेल असा माझा अंदाज आहे. होय ना? हा बस. धन्यवाद. मला लक्षात आलं नाही. मला जरा काय होतं, ह्यो बुवा असलो ना, माझा डोक्या हँग होता, जरा हँग होता. हो, त्याला 50 रुपये दिला असते. अरे सुरुवातीक सांगितलंस, त्यांचा मोठेपण केलंस आणि मग सांगलं सकाळी भेटाया म्हणून. हा माझी सैनिक बुवा, ते माझी सैनिक. हा बोलाचा मग मगाशी बोलाक देऊ गो होतो. पैसे येऊ सर गपरवलं, कागद बिगत वहीचं चालू, वहीचं कागद फाडून दिले. खोटा नाही बोललं नाही, बघा येऊन तुम्ही. पण त्यांना चाल हो, त्याका 50 दिला ना, माका 20 तरी द्यायचा होता असो. हा नंतर देताला 100 देताला, आता तेव्हा इसारशाल मग. हो तसा काय नाही, तसा काय नाही. तुम्ही देवा नाही देवा, तुमका वाटलं तर 500 दिलास तरी माझा काय वाईट. मला बरं वाटतं देवा शपथ. वा मी माझ्या ना आईची शपथ घेऊन सांगते, कधी घेऊ नये पण शपथ घेऊन सांगते. मला कुडाळ तालुक्यात बारी करून जेवढी मजा वाटतं ना, तेवढी खयच नाही. देवा शपथ सांगते. काय लोकांनी पाडू दे बाका, नाही तर जिवंत ठेवू दे, पण भजनाची दर्दी आणि जी गर्दी बघूची, गेलो तिकडे तरी सांगतो, अशी गर्दी कुठेच नाही. सत्य काय खबर काय झूक लावची म्हणजे हळू यावा. 50 पाठी देऊ, 50च देत असं वाटतं. हा जरा होय ना, असू दे 50च दे. असं या साहेबांकडून माझ्यासाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आलंय. काय अजून घेतास की काय मागायला? गाणं मध्ये म्हणते हो काका.
आधी गजर नाही तर माझी 20 मिनिटं फुकट होत चालली आहे. जरा थांबा व्हायची 5 मिनिटं. अहो राधे हो जी रे जी जी राधे
टाच मारती बघा घोड्याला, टाच मारती बघा घोड्याला, टाच मारती बघा घोड्याला. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. वेळ झालाय. मी फक्त आजच्या दिवसापुरता माऊली, मला फक्त त्यांच्याकडून 10 मिनिटं शिल्लक आहे. काय बोलायचंय मला सांगा. काय ते या 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 एक या या बोलून दे का ते. नको इथूनच बोला. हा घ्या इथूनच बोला. जरा लवकर बोला. माझी 10 मिनिटात हॅलो नमस्कार. मी माजी सैनिक सुभेदार रत्नाकर सावंत कालेली माणगाव. माझं गाव कालेली माजी सैनिक आणि मी स्टेट बँक ऑफ इंडिया. आमचे श्री बुवा संदीप लोके यांचा मी आभार मानतो आणि तसेच आमचे बुवा विनोद चव्हाण साहेब यांचे आभार मानतो. आणि काय माझं चुकलं असेल बघा, मी माझी सैनिक आहे पण तुमच्या आधी डबल वेळासाठी मी आलो. बघा श्री गुरुदेव दत्त म्हणा. बघा आता तरी देवा उघड हॅलो. सन्माननीय विजयजी नेवगी यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. मी माफी मागतो संघटनेची. काय आहे, ते माजी सैनिक आहेत, आपल्या देशासाठी लढलेले आहेत आणि त्या सैनिकाचा आपण अपमान करू नये म्हणून फक्त मी त्यांना 1 मिनिट संधी दिली. या ठिकाणी अंकिता गावडेबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 251 रुपयांचं बक्षीस आहे आणि विनोदसाठी 251 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. आता पैसे दिल्यानं नाही तर परत वडिलांकडे मागशी त्यांच्या. बेकार माणूस किती वाटते का सावध करू तो लागतं प्रत्येक वेळी. मी सांगलंय काय मग नाही वाहत जाऊ. काय आला काका काय आला. एक फक्त ओळ तुमच्यासाठी. तुम्ही आमच्या देशाची सेवा केलात म्हणून. ये मेरे वतन के लोगों जरा ह्या का हो देशगीत असा असा काय करता. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. शहीद हुए जरा याद मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो. जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो. भारत माता की. धन्यवाद. गजर घेतोय. भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव. भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव. कलियाच नाव दादा कलियाच नाव. कलियाच नाव दादा कलियाच नाव. कलियाच नाव दादा कलियाच नाव. भजन आपण किती करतो आणि बडबडतो किती. हा कली आहे लक्षात ठेवा. माझ्या तरुण वर्गाला सांगतोय. पाऱ्या अमरासुंदरीच्या सगळ्या प्रकारचे आम्ही तरुण मोकळे झालो. भविष्यात काय करू सांगता येत नाही, पण भजन महत्वाचं. भजन जर तुमच्याकडे योग्य असेल. मगाशी बुवांच्या विद्यार्थ्याचं नाव काढलं. मी आज 25 वर्ष बोंबलतोय. 25 वर्ष कुडाळ तालुक्यामध्ये असं एक रत्न होऊन गेलं. हे चालू ठेवले गजरामध्ये. हे थांबता कामा नाही.
नाही नाही पवार बुवांची जर ज्या लोकांनी भजनं ऐकली असतील तर त्यांची कोरस काय लेवलची होती ती बघा. कोरस सगळ्यात सुंदर आवाज असेल तर त्यांच्या कोरसचा असायचा. हे मी बुवा कॅसेटच्या माध्यमातून माझ्या गावात जेव्हा मी हा मुलगा आहे ना मुलगा ना याच्या एवढा असतेवेळी मी पवार बुवांचं भजन माझ्या गावी ऐकलेलं आहे आणि त्यांच्यासोबत ऋषिकेश घाडी बुवा आमच्या तिरलोटचे होते. हा भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव. सध्या भाषण करणारा बुवा जास्त भावमध्ये आहे आणि भजन करणारे घरी बसले आहेत. ऐका भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव. भजन थोडं भाषणाला आलाय बघा भाव. तात्या घरी बघा दारिद्र्य आले. तात्या घरी बघा दारिद्र्य आले आणि कुंभल धनाढ्य झाले. कुंभल धनाढ्य व्हायला लागले आहेत. संजू नियमात आहे आज मी फक्त भावाला सांगायचं 40 मिनिटात आत पाहिला नाही तर अभंग मी 1 तास देत नाही. देऊन देवा काय पण होऊन दे. तात्या घरी बघा दारिद्र्य आले आणि कुंभल धनाढ्य झाले. पापीची रायू मूल्यशील झाले. पापीची रायू मूल्यशील झाले. पुण्यवंत अल्पायुषी गेले. असत्यापुढे सत्याचं लागेल टीका. असत्यापुढे सत्य टिकत नाहीये पण तरी पण सांगतोय सत्याची कास धरा. आज आपल्याला वाटेल की आपण असत्य मार्गाने पैसा कमवूया पैसा वाढेल पण मित्रांनो कुठल्या मार्गाने पैसा जाईल आपल्याला कळणार पण नाही. लक्षात ठेवा म्हणून सत्याने चला. माझ्या तरुण वर्गाला नेहमी बारीच्या माध्यमातून मी सांगतो जास्त काय करू नका. प्रामाणिकपणे आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा. आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा आणि जमेल तशी आपल्या आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही हा माझा शब्द आहे. लक्षात ठेवा. पण जे कराल ते प्रामाणिक करा. असत्यामुळे सत्याचा लागेल टीका. असत्यामुळे सत्याचा लागेल टीका. बापाचा राग द्वेष करी. पुत्र बापाचा राग द्वेष करी. सत्य भाऊ होते दोघे हाडवैरी. पुत्र बापाचा द्वेष करतोय पण त्या पुत्राला माहित नाही ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आपल्याला विसर पडतो. आपल्या अंगामध्ये रक्त सळसळायला लागलं की आई वडिलांचा आपण तिरस्कार करायला सुरुवात करतो. पण मित्रांनो लक्षात ठेवा आज आपण मुलं आहोत आपल्याला पण मुलं होणार आहेत. 7 पटीने आपली मुलं आपल्याला त्रास देणार आहेत. सख्खे भाऊ रामायण झालं ते रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचे बंधू त्यांच्या बाजूने होते म्हणून प्रभू रामचंद्र जिंकले. आणि रावणाची परिस्थिती काय होती बघा. रावणाचा भाऊ विभीषण प्रभू रामचंद्रांबरोबर होता. ऐका आई संगे भांडण करी. आई संगे भांडण करी. सोनं जीव लावे आपल्या सासूबाई. शिष्य घेईल प्राण गुरूंचा. शिष्य घेईल प्राण गुरूंचा. म्हणे देवा मला पाव. शिष्य घेईल प्राण गुरूंचा. म्हणे देवा मला पाव. सन्माननीय अनंत कोरगावकर दशावतारी गाण्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. प्रसाद दशावतारी कलावंत अनंत कोरगावकर यांच्याकडून
आनंद कोरगावकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. काय फरमाईश नाही ना? फरमाईश नाही ना? ओके. प्रसाद केसरकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. माझे मित्र अनंत धुरी यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्या बुवासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. घे क्षण पक्षण गावडा घे. अरे काय ते तसं नाही, मी म्हटलं वर्ध्याचा काय विषय आता. आधी तू म्हणतस ना त्यांचा पाठसून आधी माका बरा वाटता. जय आली घेऊन तुका नाचत ते मी बघतो. हा अरे घेऊन दे रे, पण तू असं मागसून हे करू नको ना, केण करू नको माझ्या बुवाची. अरे आज विद्यार्थीने त्यांची समोर बसली, त्याची तरी इज्जत ठेव रे. खुळावलं रे तू. वर्ध्यात हा म्हणतात चन्न पचन्न गवडा काय गुंडू बुवांचा गाणा. अरे गाजवला त्यांनी, पण हा कर्नाटकी ना. चन्न पचन्न गवडा कुंभर माडित कुडन व दीपक नांचे यांच्याकडून 251 मला आणि माझ्या नाही नको नको बुवासाठी आमच्या 251 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बुवा काका साटेलकर यांच्याकडून माझ्यासाठी सांगेल साटेलकर हा बुवा इटमनाच करतो. 251 रुपयांचं त्यांच्याकडून सुद्धा बक्षीस आहे. चला धन्यवाद धन्यवाद. एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. शिष्य घेईल प्राणगुरूंचा म्हणे देवा मला पाव. शिष्य घेईल प्राणगुरूंचा म्हणे देवा मला पाव. भजन कीर्तन असता रे शब्दाला मान दिलास भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो. पण ऐकलंय का? भजन कीर्तन असता निद्रा कशी येई गंगा मस्तीसाठी ऑर्केस्ट्राची आई. आम्ही डोक्यापणे पाहून साधू संता. 1-2 विषय फक्त राहिलेत. शेवटचा कडवा आहे. बुवाला माझी एकच विनंती आहे, दशावतारी कलावंतांना पेटी वाजवायला तू कमी म्हणून सांगणार काय? व परवाच्या दिवशी माझ्या गावामध्ये दशावतार होता भागवंचा. व दशावतारामध्ये पेटी ही वाजलीच पाहिजे या मताचा मी बुवा आहे. आणि त्या जे कलावंत होते पेटी वाजवणारे आणि पखवाज वाजव मापनला, मला नावं त्यांची नीटशी माहिती नाही, पण त्यांनी मला स्टेजवरती बोलावून घेतलं बुवा. त्यांच्या मी दोघांच्या मध्येच बसलेलो. आणि जी पेटी वाजवण्याची त्यांची जी कला असते, मी प्रामाणिक सांगतो, जे दशावतारामध्ये काम करतात त्या सगळ्या कलावंतांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. आम्हाला ते जमणारच नाही, प्रामाणिक सांगतो. तेव्हा पेटी तो विषय दशावतारामध्ये पेटी वाजते, पण सिंधुदुर्गासहित महाराष्ट्रामध्ये तुझ्या एवढी पेटी वाजवणार दुसरं बुवा आक्रस ताळेपणा करत नाही. जो माझा शब्द हा लक्षात ठेव. खैचो बुवा दुसरा असा तो सांग. आता तू सांगशील बाकीच्या 99.99% बुवांका पेटी वाजवूकच येत नाही, माका येता. मग तू स्वयंभू बुवा असं लक्षात ठेव. मग तुझ्यासारखं दुसरं बुवा ह्याच्यानंतर पृथ्वी तलावर घडणार नाही. तूच वाजव, पण थोडे दिवस पावसात तू रेल्वेत पण पेटी वाजवलं असतं, माका आनंद होईल. चला आपण रूपावली बदलायची. ह्याच्या पुढे निवृत्तीने बाहेर यांनी आवड हे रूप त्याचा काय उलटा सुलटा केला ना. आपण पण हे जरा बकवास घे. एकच मिनिट आपण पण बदलायची. ह्याच्या पुढे मी बसवणार. त्यांची चाल आपण इकडे बसवायची. आणि हे बघ, तू जर सिंधुदुर्गातल्या, मी ऑनलाईन बोलतोय, सिंधुदुर्गातल्या कीर्तनकारांना जर मानत असशील तर त्यांनी मला सांगितलेला हा की तुम्ही जे ध्यानाचा अभंग म्हणता तो ध्यानाचाच अभंग आहे. आणि तू असो एकमेव बुवा सिंधुदुर्गातला असतोस की तू त्याला कमीपणा करतोस. हा तुझा वैयक्तिक मत ग्राह्य धरला जाणार नाही. तुझ्याकडे जिआर आहे का? तू लोकांना मग सांगत राहू नको ते तुझा एक कायम कायम.
विषय काय हा आवडे रूप गोजिरे सरू. आपण आता बदलायचे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. जमत नाही हा. ही रुपावली चालत ना. मग उद्या मी बसवणार 4 तारीखला गुंडू वन बरोबर ही रुपावली मी पहिली म्हणणार. त्यांची चाल आपण म्हणायची, दुसऱ्याचा माल आपण खापवा. चला ढोलकी घे. भजन कीर्तन असताली रागची मस्तीसाठी ऑर्केस्ट्राची आई. आधी डोक्याकडे पाहून साधू संता तो मोबाईल सर्वश्रेष्ठ म्हणता. मोबाईल काळाची गरज आहे मित्रांनो, पण त्या मोबाईलचा वापर किती करावा प्रत्येकाने ठरवा. मोबाईल आज गुगलवर सर्च मारला तर चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा मिळतात, पण काही ठिकाणी मोबाईल चुकीचा आहे, लक्षात ठेवा. ऐका. दारू म्हणता जुगाराची फॅशन झाली ना. दारू म्हणता जुगाराची फॅशन झाली ना. धन्यवाद. गजर घेतो. योगेश्वरा शिवनटेश्वराचा गरजा जय जयकार. गरजा जय जयकार.